हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द डीपीसी ऑनलाईन क्लासेस. आजच्या लेक्चरपासून आजच्या व्हिडिओपासून आपल्याला एका नवीन इंटरेस्टिंग अशा आर्टिकलला स्टार्ट करायचंय, जसं की नाव आहे सरफेस टेन्शन. बेटा आतापर्यंत आपण फ्लुइडच्या म्हणजेच लिक्विडच्या आतल्या पार्टचा विचार केला. आजपासून आपण आता लिक्विडच्या सरफेसचा विचार करणार. तुम्ही म्हणताल आता सर लिक्विडच्या बल्कची आणि सरफेसची प्रॉपर्टी डिफरंट असतात का? बेटा बिलकुल डिफरंट असतात. तुम्ही बिलकुल डिफरंट असतात म्हणण्यापेक्षा तुम्ही हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट नोट करून ठेवा. द प्रॉपर्टीज ऑफ सरफेस ऑफ अ फ्लुइड आर टोटली डिफरंट फ्रॉम द बल्क. बल्क म्हणजे काय? आतला पार्ट. लिक्विडचा जो काही आतला पार्ट आहे त्याच्यापासून लिक्विड सरफेसच्या प्रॉपर्टीज आर टोटली डिफरंट, कम्प्लिटली डिफरंट असतात. लक्षात घ्यायचं म्हणजे लिक्विडची सरफेस वेगळीच बिहेव करते आणि त्याचा जो इंटेरियर म्हणजे बल्क आहे, आतला जो पार्ट आहे बेटा, तो पार्ट हा टोटली डिफरंट बिहेव करतो. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण आतल्या पार्टची स्टडी केली. आता आजपासून आपण लिक्विडच्या सरफेसचा विचार करणार, लिक्विडच्या सरफेसची प्रॉपर्टी स्टडी करणार, ज्याला आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन. मी आता या विषयाला डायरेक्टली टच करणार नाही बेटा. मी आधी तुला काही एक्झाम्पल सांगणार आणि तुला बघायचं आहे, त्याच्यावरून तुला विचार करायचा आहे की सरफेस टेन्शन प्रॉपर्टी कशी येते. बेटा मी जर तुला असं विचारलं की जे रेन ड्रॉप्स असते, वाय द रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप, किंवा बेटा आपण जर असं केलं, काय केलं, आपला हा हात आहे सोप सोल्युशन मध्ये डीप केला आणि बाहेर आणला, तर इथे एक लेअर लिक्विडची तयार होते. त्याला जर आपण इकडून असं फुंकलं तर तुम्हाला आठवतं सीन डोळ्यासमोर आणा, त्यातून असे सोपचे बबल्स बाहेर निघतात. ठीक आहे. हे बबल्सचा सुद्धा शेप बघा कसा असतो, नियर अबाउट स्पेरिकल इन शेप असते. ठीक आहे. आणखी मी जर तुम्हाला असं म्हटलं वॉटर स्पायडर्स म्हणजे वॉटरवरून चालणारे काही इन्सेक्ट्स असतात. लक्षात घ्या, ते पाण्यावरती स्टेडी वॉटरवरती चालू शकतात. किंवा एखादी मुंगी पण असेल शांत पाण्यावरती जर पडली ती सुद्धा बेटा पुन्हा चालू शकते. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग मी जर तुम्हाला असं म्हटलं वाय द वॉटर स्पायडर्स आर एबल टू वॉक ऑन अ वॉटर सरफेस, एवढंच काय? मी आणखीन तुम्हाला जर क्वेश्चन विचारला वाय द एग्स ऑफ मॉस्किटोज आर फ्लोट ऑन द वॉटर सरफेस, वॉटर सरफेस वरती मॉस्किटोज म्हणजे डासांची जे काही अंडे ते त्याच्यावरती का फ्लोट होतात, का तरंगतात? या सगळ्या क्वेश्चनचं बेटा एकच आन्सर आहे. वाय द ड्रॉप्स आर स्पेरिकल ड्यू टू द सरफेस टेन्शन, वाय बबल्स आर स्पेरिकल ड्यू टू द सरफेस टेन्शन, why water spiders are able to walk on the steady water surface due to the surface tension, why the eggs of the mosquitoes are float on the water surface due to the surface tension. म्हणजे काय? या प्रत्येकाची फिरून फिरून गोष्ट, फिरून फिरून कहाणी एकाच ठिकाणी येते बेटा. कुठे येते ती स्टोरी? तर वॉटर सरफेस कडे किंवा वॉटर म्हणजेच लिक्विड कडे एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते ज्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. आणि या सरफेस टेन्शन मुळे रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप, पुन्हा सो बबल्स आर स्पेरिकल इन शेप, वॉटर स्पायडर्स आर एबल टू वॉक ऑन द वॉटर सरफेस ड्यू टू दिस प्रॉपर्टी नोन ॲज द सरफेस टेन्शन. मग बेटा आता आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे हे सरफेस टेन्शन नेमकं असतं का? कशामुळे रेन ड्रॉप स्पेरिकल इन शेप होत असतील, बबल स्पेरिकल शेपच का घेत असतील? कधीच ते सिलेंड्रिकल शेप घेत नाहीत किंवा रेक्टँग्युलर शेप घेत नाहीत किंवा ट्रायंग्युलर शेप घेत नाहीत. ते सारखंच्या सारखं स्पेरिकल इन शेपच का असतात? तर बेटा ऐक, आता तुला व्यवस्थित ऐकायचंय. लिक्विडकडे एक प्रॉपर्टी असते. काय प्रॉपर्टी असते? लिक्विडची जी काही सरफेस आहे त्या लिक्विडकडे एक प्रॉपर्टी असते टू हॅव इट्स मिनिमम सरफेस एरिया. कोणतंही लिक्विड असू जा, तो काय करत असते? सरफेस मधले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतं. का करतं हे आपण नंतर डिटेलमध्ये मॉलिक्युलर थेअरीमध्ये स्टडी करणार आहे. फक्त पहिल्यांदा तुला लक्षात ठेव, इच लिक्विड हॅव अ स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा युनिक प्रॉपर्टी. युनिक म्हणजे काय? स्पेशल. तुम्ही म्हणताल युनिकचा अर्थ कळला सर आम्हाला. विचार कर, आपण जे माणसं आहे, माणसातला फरक आपल्याला का कळतो? कारण प्रत्येकाचा रंग वेगळा असेल, नाक वेगळा असेल, डोळे वेगळे असतात, म्हणून आपल्याला प्रत्येक माणूस वेगळा आहे असं दिसतं. ठीक आहे. सिमिलरली लिक्विडची सुद्धा ही युनिक प्रॉपर्टी बेटा. प्रत्येक लिक्विडला वेगळं बनवणारी प्रॉपर्टी कोणती? तर सरफेस टेन्शन आहे. लक्षात घ्यायचं. मग आता हे जे रेन ड्रॉप्स आहेत वाय दे आर स्पेरिकल इन शेप, तर बेटा प्रत्येक लिक्विडकडे एक प्रॉपर्टी असते. कोणती? टू हॅव द मिनिमम सरफेस एरिया. मिनिमम सरफेस एरिया ठेवायचा लिक्विड प्रयत्न करतंय आणि त्याच्यामुळं हे सर्व जे काही ड्रॉप्स आहेत, बबल्स आहेत, हे सर्व स्पेरिकल इन शेप होतात. म्हणजे नाही कळालं सर.
मग बेटा प्रत्येक लिक्विड काय करत असते, त्याचे जे बी सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आतमध्ये पूल करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे काय होते, सरफेस मधल्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सची म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजे मॉलिक्युलची संख्या कमी कमी होत जाते आणि जर मॉलिक्युल कमी झाले तर लिक्विड कशाचा प्रयत्न करेल, त्याचा जो सरफेस एरिया आहे तो कमीत कमी ठेवायचा. मग तुम्हाला जर सांगितलं एक फिक्स गिवन व्हॉल्यूम तुम्हाला दिला आणि सांगितलं की ह्याच्यातून मिनिमम सरफेस एरिया होणारा शेप बनवा, तर तुम्हाला काय कळाले, तुम्हाला माहिती असते फक्त स्फिअर ही एकमेव जॉमेट्री ज्याच्यामध्ये कमीत कमी सरफेस एरिया ऍडजस्ट करता येतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्हाला काय केलं की गव्हाचं जे पोळ्या बनवण्यासाठी आपण पीठ मळतो बेटा, ते काही पीठ तुम्हाला दिलं आणि सांगितलं याच्यापासून तुम्ही अशी जॉमेट्री करा जिचा की सरफेस एरिया कमीत कमी राहिला पाहिजे. मग तुम्ही काय करणार, सिलेंडर बनवा किंवा रेक्टँग्युलर शेप बनवा. प्रत्येक वेळेस तुम्हाला एरिया मोजून बघा, तुम्हाला असं कळलं की एरिया जास्त आहे, पण तुम्ही ज्यावेळेस त्याच पिठाचा मळलेल्या पिठाचा जर स्फिअर केला आणि तुम्ही जर त्याचा एरिया काढला का बेटा, तो एरिया तुमच्या असं लक्षात येईल की तो एरिया सर्वात कमी. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपल्याला मिनिमम सरफेस एरिया पाहिजे असेल तर फक्त स्पेरिकल शेपच मिनिमम सरफेस एरिया देतो. मग हे काय होते, आणि या कारणामुळं रेन ड्रॉप्स किंवा जे बबल्स आहेत ते आर स्पेरिकल इन शेप. ठीक आहे. मग सरफेस टेन्शन कशाला बनायचं आता, की लिक्विड कडे जी युनिक प्रॉपर्टी बेटा, युनिक म्हणजे प्रत्येक लिक्विडची योग्य, द युनिक प्रॉपर्टी ऑफ अ लिक्विड टू हॅव मिनिमम सरफेस एरिया, त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन म्हणतो. मग बघ बेटा मी याला डिफाइन करायचा प्रयत्न करायलोय. आधी मी थेरॉटिकली डिफाइन करायलोय व्हॉट इज द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय असते ते मी आधी थेरॉटिकली डिफाइन करायलो. सरफेस टेन्शन काय, तर आपल्याला आतापर्यंत कळलंय सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. आता मी फ्लुइड म्हणण्याच्या ऐवजी याला लिक्विड म्हणायलो, कारण आपण गॅसेसचा विचार नाही तिथं करणार. ठीक आहे, द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू हॅव मिनिमम सरफेस एरिया, प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू हॅव द मिनिमम सरफेस एरिया, कमीत कमी सरफेस एरिया मिळवायचा प्रयत्न प्रत्येक लिक्विड करत असते. द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू हॅव मिनिमम सरफेस एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन. याला आपण काय म्हणू शकतो, तर सरफेस टेन्शन म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता तुम्हाला कळालंय सरफेस टेन्शन इज नॉट क्वांटिटी बट इट इज द प्रॉपर्टी. ठीक आहे, सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी रे बेटा, प्रत्येक लिक्विडची ही युनिक प्रॉपर्टी. कशाची, टू हॅव द मिनिमम सरफेस एरिया. प्रत्येक लिक्विड ट्राय करणार की त्याचा जो बी सरफेस एरिया असेल तो कमीत कमी असावा, आणि कमीत कमी सरफेस एरिया कुठे ऍडजस्ट होतो बेटा, स्पेरिकल शेपचं. तुम्ही याचं एक्सपेरिमेंट करून पाहू शकता. मी म्हटलं ना तुम्हाला, जे पोळीसाठी मळलेलं पीठ आहे बेटा, ते पीठ घ्या तुम्ही, आधी त्याचा सिलेंडर करा, एरिया काढा सरफेस एरिया, पुन्हा ट्रायंग्युलर शेप बनवा, सरफेस एरिया काढा, पुन्हा रेक्टँग्युलर शेप बनवा, सरफेस एरिया काढा, क्यूब बनवा, सरफेस एरिया काढा, आणि शेवटी स्फिअर तयार करा बेटा. तुम्हाला कळलं ज्यावेळेस आपण स्पेरिकल शेप बनवू त्यावेळेस मिनिमम सरफेस एरिया ऍडजस्ट होतो. ठीक आहे, मग मिनिमम सरफेस एरिया ऍडजस्ट करणारी एकमेव जॉमेट्रिकल शेप आहे तो म्हणजे कोणता, स्फिअर. म्हणून ह्या सरफेस टेन्शन काय आहे, प्रॉपर्टी. कशाची, लिक्विडची युनिक प्रॉपर्टी. काय करायची, टू हॅव द मिनिमम सरफेस एरिया, त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. ठीक आहे, मग बघा काय असते सरफेस टेन्शन, द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू हॅव मिनिमम सरफेस एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन. मग हे सरफेस टेन्शन खरंच असतं का बेटा, आपण डेली एक्सपिरियन्स करू शकतो ना. मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय काय सांगितलं तुम्हाला की जे काही रेन ड्रॉप्स आहे दे आर स्पेरिकल इन शेप. पुन्हा आणखीन आपण काय पाहिलं तुम्हाला, बबल्स असतील, काय असतील की सोप बबल्स असतील, दे आर स्पेरिकल इन शेप. पुन्हा वॉटर स्पायडर्स वॉटर सरफेसहून चालू शकतात, ते सुद्धा ड्यू टू सरफेस टेन्शन. मग बेटा काय होतंय, या सरफेस टेन्शन मुळे लिक्विड कशाचा प्रयत्न करते, त्याचा मिनिमम सरफेस एरिया करायचा. आणि मिनिमम सरफेस एरिया करण्यासाठी लिक्विड आतून सरफेस मधल्या मॉलिक्यूलला आत पूल करतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय होतंय, सरफेसवरच्या मॉलिक्यूलची संख्या कमी होते, आणि म्हणून जी टॉपची सरफेस असेल लिक्विडची, ती जी सरफेस ज्याला फ्री लिक्विड सरफेस म्हणतो, वरच्या कडेची सरफेस बेटा टॉप सरफेस झाली लिक्विडची, फ्री लिक्विड सरफेस म्हणणार आपण. मग ती फ्री लिक्विड सरफेस नेहमी अंडर द टेन्शन इलास्टिक मेम्ब्रेन असल्यासारखं बिहेव करते, अँड इट ऑलवेज रिमेन्स अंडर द टेन्शन अँड इट इज नोन ॲज द सरफेस टेन्शन. अशी ताणल्यासारखी बिहेव करते लिक्विडची सरफेस.
काय बिहेव करते? कारण लिक्विडचे जे आतला बल्क आहे तो बल्क सरफेस मधल्या लिक्विड मॉलिक्यूलला कंटिन्युअसली आत पुल करायला असतो आणि याच्यामुळं नंबर ऑफ मॉलिक्युल्स कुठले फ्री लिक्विड सरफेस मधले गोज ऑन डिक्रीजिंग. हे नंतर आपल्याला मॉलिक्युलर थेअरी मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचं, पण सध्याला लक्षात ठेवा म्हणजे लिक्विडची सरफेस आहे का बेटा ती कशी होईल? रिमेन्स अंडर द टेन्शन अँड बिहेव लाईक अ इलॅस्टिक मेम्ब्रेन. इलॅस्टिक मेम्ब्रेन असल्यासारखं बिहेव करते, त्यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. चला थेरॉटिकली तर तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला कोणी याचे एक्झाम्पल्स द्या म्हटले तर देता यावे बेटा आपल्याला. सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल खरंच सरफेस टेन्शन असतं का? तर आपण काय म्हणू शकतो? लिक्विड ड्रॉप किंवा रेन ड्रॉप्स. कसे येतं? लिक्विड ड्रॉप्स और रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप. बघा जेवढं जास्त सरफेस टेन्शन असेल तेवढा जास्त परफेक्ट स्पेरिकल शेप येतो. बेटा तुम्ही ह्याचा एक एक्सपेरिमेंट करा. काय? वॉटर तुम्ही जर टेबल वरती टाकलं तेव्हा त्याचा ड्रॉप साधारणतः तुम्हाला हा असा या टाइपचा दिसतो. ठीक आहे. पण ह्या वॉटरच्या ऐवजी जर का तुम्ही अदर लिक्विड घेतलं लाईक द मर्क्युरी सारखं जर लिक्विड घेतलं तर बघा तुम्हाला बरोबर हा वॉटर ड्रॉप असा या टाइपचा दिसतो. ठीक आहे. कारण मर्क्युरीचं सरफेस टेन्शन वॉटरपेक्षा खूप जास्त आहे. कुणाचं सरफेस टेन्शन किती? तर त्याची लिस्ट तुम्हाला तुमच्या बुक मध्ये पाहायला भेटेल बेटा. तिथं बघा मर्क्युरीचं सरफेस टेन्शन जवळपास सगळ्यात जास्त आहे. म्हणून बघा तो काय करतो? ह्या जो टेबल आहे ह्याच्या इन कॉन्टॅक्ट मधला सरफेस एरिया कमीत कमी करताय आणि बघा हा जास्तीत जास्त स्पेरिकल शेप आपल्याला तिथं पाहायला भेटतो. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग हे जे रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप असेल किंवा दुसऱ्याला आपण काय असेल सोप बबल्स आपण असं म्हणतो. सोप बबल्स आर दे आर ऑल्सो स्पेरिकल इन शेप. लक्षात ठेवायचं. हे कशामुळे? ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणखीन आपण काय सांगू शकतो? वॉटर स्पायडर्स आर एबल टू वॉक ऑन द वॉटर स्पायडर्स आर एबल टू वॉक ऑन द वॉटर सरफेस किंवा एग्स ऑफ द मॉस्किटोज कॅन फ्लो ऑन द वॉटर सरफेस ड्यू टू द सरफेस टेन्शन. ठीक आहे. हे झालं सरफेस टेन्शन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. आता फिजिक्स म्हटलं की आपल्याला मेजरमेंटचा विचार आधी करतो बेटा. फिजिक्स म्हटलं की नुसती थिअरी झाली की आपण गप्प बसत नाही. फिजिक्सचा ज्या वेळेस विचार होतो त्यावेळेस एखादी क्वांटिटी आपल्याला कळाली की आपल्याला लगेचच ते मेजर करायला वाटते. फिजिक्स वाल्यांची खासियतच ते असते. तुम्हाला एखाद्याची ओळख करून दिली की तुम्ही गप्प बसत नाही. हा ठीक आहे ओके असल हा म्हणून. तर तुम्ही कशाचा प्रयत्न करता बेटा? फिजिक्स एकदा कळालं की सरफेस टेन्शन नावाची प्रॉपर्टी असते की लगेचच तुम्ही विचार करायला सुरुवात करणार. मग हे सरफेस टेन्शन मेजर कसं करायचं? हाऊ द सरफेस टेन्शन कॅन बी मेजर्ड. मग आता ही सरफेस टेन्शनची एक न्यूमेरिकल डेफिनेशन तयार होणं गरजेचं आहे. आता जी तयार केली दॅट वॉज द थेरॉटिकल डेफिनेशन. तो थेरॉटिकली पार्ट झाला. थेरॉटिकली सांगायला लागलं ते की व्हॉट इज द सरफेस टेन्शन. बेटा आता तुला सरफेस टेन्शन मेजर करायचंय ना तर तुला त्याला न्यूमेरिकली डिफाईन करावं लागेल. तुला त्याचा काहीतरी फॉर्म्युला तयार करावा लागेल जेणेकरून वी कॅन एबल किंवा वी आर एबल टू मेजर द सरफेस टेन्शन. मग बघा सरफेस टेन्शन डिनोट करताना एक तर एस किंवा टी चा यूज करतात. कोणताही सिम्बॉल एनसीईआरटीच्या बुक्सनी कधी एस यूज केलेलं आहे, आणखी दुसऱ्या पुस्तकाने टी यूज केलेलं आहे. मग सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय द टी. आपण टी ने इंडिकेट करू, सरफेस टेन्शनचं टी असं यूज करू. ठीक आहे. मग सरफेस टेन्शन न्यूमेरिकली कसं डिफाईन करतात बघा. तर त्याला असं लिहू शकतो आपण हे एफ बाय एल असते. लक्षात घ्यायचं. पण हे एफ बाय एल काय त्याला नीट लक्षात घ्यायचं. मी याला कसं वाचतोय नीट लक्षात ठेवायचं. कसं वाचू? फोर्स पर युनिट लेंथ. नीट लक्षात ठेवा. फोर्स पर युनिट लेंथ. नीट लक्षात ठेवा. एफ बाय एल म्हणजे काय? फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल. फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल. कुणाला बघा परपेंडिक्युलर ऍक्ट होत आहे. फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी टू अँड इमॅजिनरी लाईन. बघा एक आपल्याला इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची. टू अँड इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री लिक्विड सरफेस. फ्री लिक्विड सरफेस म्हणजे काय? लिक्विडची टॉपची सरफेस जी काय असेल ते फ्री लिक्विड सरफेस. The force per unit length acting at right angle to an imaginary line drawn on free liquid surface is called surface tension. त्याला आपण surface tension असं म्हणू शकतो. किंवा surface tension is numerically equal to the force per unit length acting at right angle to an imaginary line
drawn on free liquid surface is called surface tension. ठीक आहे. तुम्ही म्हणता आता सर इमॅजिनरी लाईन काय असते आम्हाला कळाली नाही, फ्री लिक्विड सरफेस काय असते ही सुद्धा कळाली नाही. बेटा टेन्शन घेऊ नकोस, लक्ष द्या इकडं. इमॅजिन कर हे असं एवढं एक वेसल आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लिक्विड फिलअप केलेलं आहे. ठीक आहे. या वेसल मध्ये पूर्णपणे आपण लिक्विड फिलअप केलं. याच्यामध्ये असं आता आतलं लिक्विड तर आपल्याला दिसणार नाही, फक्त टॉपचं लिक्विड आपल्याला असं दिसू शकतं. ठीक आहे. मग आता मी थोडंसं आणखीन याला काय करतो, हा जो टॉप सरफेस आहे तो असा काढायचा प्रयत्न करतो. चांगलं नाही दिसणार ते, कॅन्सल करतो मी हे. बघा मी हे असं वेसल कन्सिडर करू आपण एक या टाइपनं, आणि ह्याचा हे टॉपचा पार्ट, टॉपचा व्ह्यू आपण असा या टाइपनं घेतला इथे. ठीक आहे. मला थोडासा हा टॉपचा पार्ट जास्त पाहिजे होता. बघा वरून पाहिलं तर असं तुम्हाला हे वरचा टॉप लिक्विड सरफेस असे दिसत. बेटा आता तुम्हाला इमॅजिनरी लाईन का म्हणतात त्याला, मी जर म्हटलं या लिक्विडच्या ही वरच्या कडेची सरफेस म्हणजे फ्री लिक्विड सरफेस. पुन्हा आपल्याला बघायचं सरफेस फिल्म काय असते, फ्री लिक्विड सरफेस काय असते, मॉलिक्युलर रेंज काय असते. बघा ह्या टॉपच्या सरफेसला फ्री लिक्विड सरफेस म्हणतो. याच्यावर जर तुम्हाला म्हटलं की अशी रेष ओढता येईल का बेटा, नाही ओढता येणार, म्हणून त्याला इमॅजिनरी लाईन असं म्हणतात. ठीक आहे. मग बघा मी इथे एक अशी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली या टाइपची लिक्विड सरफेसवर, ओढता येऊ शकत नाही म्हणून ती इमॅजिनरी. ठीक आहे. मग आता काय म्हणतंय, फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू अन इमॅजिनरी लाईन. मग बघा इथं जर लाईन ओढली, ह्या लाईनच्या इकडल्या साईडला काही लिक्विड आहे आणि इकडल्या साईडला काही लिक्विड आहे. मग आपल्याला लिक्विडची काय प्रॉपर्टी सांगते, या साईडचं लिक्विड या लिक्विडला इकडे ओढायचा प्रयत्न करेल आणि इकडलं लिक्विड याला इकडे ओढायचा प्रयत्न करेल. मग त्या कारणानं ह्या इमॅजिनरी लाईनला असं परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होतं. लक्षात घ्या, मी हे जे एरो दाखवले ते सांगतंय F/L फोर्स पर युनिट लेंथ. आणि हे जे फोर्स पर युनिट लेंथ आहे ह्या फ्री लिक्विड सरफेसवर जी आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली बेटा, ही जी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली याला परपेंडिक्युलर ऍक्ट होणारा जे बी फोर्स आहे दॅट इज द सरफेस टेन्शन. ठीक आहे. आलं तुझ्या लक्षात सरफेस टेन्शन काय असते. सरफेस टेन्शन इज अ फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री लिक्विड सरफेस. तू म्हणशील आता कळालं सर. आता आपल्या लक्षात आलं हाऊ वी कॅन मेजर द सरफेस टेन्शन. ठीक आहे. मग चला एकदा फॉर्म्युला तयार झाला की आपल्याला त्याचं युनिट आणि डायमेन्शन पण तयार करायचे. आपल्याला कळालं सरफेस टेन्शन इज द F/L. मग बघा फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि लेन्थचं असतंय मीटर असतंय. मग हे झालं त्याचं SI युनिट आणि CGS युनिट असेल डाईन पर सेंटीमीटर. ह्याचे तुम्हाला कोणी डायमेन्शन्स काढायला सांगितले तर बेटा डायमेन्शन सुद्धा काढता यावे की ह्या सरफेस टेन्शनचे डायमेन्शन. बघ बेटा फोर्सचे काय होते L1 M1 T-2 आणि ह्या लेंथचे L1 म्हणजे हे झाले L0 M1 T-2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन. ठीक आहे. बघा मग आता तुम्हाला कळालंय व्हॉट इज द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय असते, काय ही, इट इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिक्विड टू हॅव द मिनिमम सरफेस एरिया, किंवा न्यूमेरिकली असं डिफाइन करू शकता. कसं, द फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle to an imaginary line drawn on free liquid surface. तात्पुरतं थोडा वेळ लक्षात ठेवा. फ्री लिक्विड सरफेस म्हणजे काय, गिवन लिक्विडची टॉपची सरफेस, त्याला फ्री लिक्विड सरफेस असं म्हणायचं. ठीक आहे. चला आपल्याला तुम्हाला आता कळलं सरफेस टेन्शन काय असते ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग सरफेस टेन्शनची एकदा ओळख झाली की बेटा आपल्याला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. तुम्हाला म्हणू शकतात एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. मॉलिक्युलर थिअरीचा यूज करून सरफेस टेन्शन तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणू शकते. मग आता मी काय करायलोय की आपल्याला ऍक्च्युअली ही थिअरी उद्या पाहायची बेटा. ठीक आहे. आज मी फक्त उद्यासाठी मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवरती आपल्याला सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचंय. तर त्याच्यासाठी फक्त मॉलिक्युलर थिअरी म्हणजे ज्या टर्म्स आपण यूज करणार आहेत का बेटा, त्या टर्म्सची आपण ओळख करून घ्यायला तिथं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचे आहेत, वेगळ्या वेगळ्या टर्म्स मॉलिक्युलर थिअरी मध्ये ज्या यूज केल्या जाणार आहेत त्यांची ओळख करून घ्यायला. त्याच्यापैकी पहिली जी टर्म आपल्याला यूज करायची इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. हे काय असतंय ते आपल्याला स्टडी करायचंय. बघा इंटर मॉलिक्युलर फोर्सेस कुणाला म्हणायचं. ठीक आहे. काय असतंय, मॉलिक्युल मध्ये
बघा प्रत्येक मॅटर इज मेड अप ऑफ द मॉलिक्यूल. कोणताही मॅटर असू जा कशाचा बनलेला आहे, मॉलिक्यूलचा बनलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन किंवा रिपल्शन नेहमीच असते. मग दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा आर कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग तुम्ही जर डिफाइन करायचं ठरवलं तर काय म्हणतात, द फोर्स ऑफ किंवा द फोर्सेस ऑफ. कसले फोर्सेस आहे, अट्रॅक्शन. बघा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन और कसले असू शकतात, रिपल्शन. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन्स बिटवीन द मॉलिक्युल्स. जनरली आपण त्यांना अट्रॅक्शन कन्सिडर करतो. बिटवीन द मॉलिक्युल्स आर कॉल्ड, यांना आपण काय म्हणू शकतो, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं म्हणतो. लक्षात घ्या या मॉलिक्युलर थिअरी मधली ही पहिली टर्म आहे जी आपल्याला खूप कामाची आहे. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे बी काय असतील बेटा ते कोणाला म्हणायचं, मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन पॉसिबल आहे. आता रिपल्शन विचारात घेऊ नका, सरफेस टेन्शन साठी फक्त काय कन्सिडर करा, ओनली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ते जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स आहे दॅट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील यांच्याबद्दल एक पॉइंट लक्षात ठेवा. बघा काय असते ते, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय 8th पॉवर ऑफ द डिस्टन्स किंवा डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. किंवा मॉलिक्युलर रेंज म्हणू शकता तुम्ही त्याला. हे झाले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे शॉर्ट रेंज फोर्स असतात. या इंटरमॉलिक्युलर फोर्सची आणखीन एक खासियत कशी, शॉर्ट रेंज फोर्स. बघा किती अंतरावर ऍक्ट होतात, हे काय आर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10 to the power -9 मीटर म्हणजे नॅनोमीटर एवढ्या अंतरावरती ते इफेक्टिव्ह असतात. याच्यापेक्षा जर डिस्टन्स इन्क्रीज झालं दे आर नॉट इफेक्टिव्ह. आपल्या बुक्सनं काहीतरी त्याचे अंक दिलेला आहे, तुम्हाला माहिती दिलेली. बघा बुक मध्ये तुम्ही जर याला सापडीत गेला तर ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्यांनी मॉलिक्युलर रेंज दिली बघा 10 to the power -9 मीटर म्हणजे बरोबर एवढंच लक्षात असू द्यायचं. ठीक आहे. मग आता तुम्ही लक्षात घ्या हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द 8th पॉवर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. लक्षात घ्या ते अट्रॅक्शनचं फोर्स काढावं लागलं जसं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काढतो आपण, दोन मासेस मधलं डिस्टन्स काय होतं बेटा, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तसं आर आणि एफ मध्ये जे रिलेशन आहे काय 8th पॉवर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स असते. ओके. मग तुम्हाला कळालंय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात बेटा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन मॉलिक्युल्स आर कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग आता प्रश्न येतो इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या किती टाइप्स असतात. तर बेटा इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या दोन टाइपचे जनरली हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. आता तुम्ही म्हणताल असं कसं होईल, मला सांगा इंटरमॉलिक्युलर फोर्स कुणाला म्हटलं आपण, मॉलिक्यूल मधलं फोर्स आहे दॅट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग आता मला सांगा मॉलिक्यूल कुणाचे असू शकतात बेटा, सेम सबस्टन्सचे किंवा डिफरंट सबस्टन्सचे सुद्धा असू शकतात. मग आता कुणाचे मॉलिक्युल्स आहेत याच्यावर डिपेंड, कुणाचे म्हणजे काय, वेदर द गिवन मॉलिक्युल्स आर ऑफ द सेम सबस्टन्स और ऑफ डिफरंट सबस्टन्स देयर आर टू टाइप्स ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग बघा मी काय सांगायला लागलो तुम्हाला, टाइप्स घ्यायला लागलात आपण, टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग नीट लक्षात घ्या, डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युल्स ऑफ गिवन सबस्टन्स, कोणत्या सबस्टन्सचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर त्याच्या दोन फोर्स झाले बघा. एक पहिलं जे फोर्स आहे हे कोहेजिव्ह फोर्स झालं आणि हे दुसरी जी टाइप आहे त्याची ते ऍडेजिव्ह फोर्स झालं. लक्षात घ्या. मग बघा हे दोन टाइपचे फोर्सेस आपल्याला विचारात घेतात, कोणते कोणते, कोहेजिव्ह फोर्स अँड ऍडेजिव्ह फोर्स. ठीक आहे. मग आता बघा आता इंटरमॉलिक्युलर फोर्स नेहमी आपल्याला कसं घ्यायचंय, अट्रॅक्टिव्ह इन नेचर घ्यायचं. लक्षात घ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे असंच इमॅजिन करायचं त्याला. मग आता कोहेजिव्ह फोर्स कुणाला म्हणावं लक्षात घ्या. बघा याला काय म्हणायचंय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नीट लक्षात घ्या आता हे कोण आहे कोहेजिव्ह फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कुणाकुणातलं लक्षात घ्या, बिटवीन टू मॉलिक्युल्स. कसले मॉलिक्युल्स आहेत बघा, टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड, याला आपण काय म्हणू शकतो, कोहेजिव्ह फोर्स असं म्हणू शकतो. लक्षात घ्यायचं. तुम्ही जर कोणी म्हटलं तुम्हाला
की बाबांनो याचे आम्हाला काही एक्झाम्पल सांगा. तर एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जे अट्रॅक्शनचं फोर्स आहे कुणामधलं, बिटवीन, नीट लक्षात घ्या, बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स. दोन वॉटरचे मॉलिक्युल्स असतील, दोन ग्लासचे मॉलिक्युल्स असतील, किंवा आणखीन दोन एअरचे मॉलिक्युल्स असतील, किंवा फोर्स बिटवीन टू एअर मॉलिक्युल्स. बघा एअर म्हणजे सेम सबस्टन्स आहे, त्यांच्यामधलं जे बी फोर्स असेल दॅट इज द कोहेजिव्ह फोर्स झालं. आणि त्याला जे त्या फोर्सला कोहेजन असं सुद्धा म्हणू शकतो आपण, लक्षात घ्यायचं. आता हे कोहेजिव्ह फोर्स हे सगळ्यात स्ट्रॉंग कुठं असते, सॉलिड मध्ये असते. लक्षात घ्या, दोन सेम सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. बघा हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. हे दोन मॉलिक्यूल मधलंच आहे, पण कुणाचे, सेम सबस्टन्सचे असले तर दोन्ही मॉलिक्यूल वॉटरचे असावे, एअरचे असावे किंवा ग्लासचे असावे. सेम सबस्टन्सच्या दोन मॉलिक्यूल मधलं जे बी फोर्स आहे दॅट इज द कोहेजिव्ह फोर्स असतंय. ठीक आहे. मग कोहेजिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन द ऍडेजिव्ह फोर्स. तुम्ही म्हणताल सर अजून तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही की व्हॉट इज द ऍडेजिव्ह फोर्स. सांगायची काय गरज आहे बेटा, तुला इथंच कळालं आता. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. इकडे काय येणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. म्हणून बघा मी याची इथं डेफिनेशन तयार करायला काय सांगते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा ऍडेजिव्ह फोर्स सुद्धा काय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कुणाकुणातले, टू मॉलिक्युल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. बघा हा वर्ड महत्वाचा आहे, डिफरंट सबस्टन्स आहे. डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड, याला आपण ऍडेजिव्ह फोर्स असं म्हणू शकतो, लक्षात घ्यायचं. इज कॉल्ड ऍडेजिव्ह फोर्स. ठीक आहे. मग याची पण डेफिनेशन तुमच्याकडे तयार झाली. व्हॉट इज द ऍडेजिव्ह फोर्स. सो ऍडेजिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ऍडेजिव्ह फोर्स. याचे जर एक्झाम्पल द्या म्हटले तर बेटा तुम्ही सांगू शकता काय, असं सांगू शकता तुम्ही, अट्रॅक्शन बिटवीन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कुणाकुणातलं, एअर अँड वॉटर मॉलिक्यूल. एअर अँड वॉटर मॉलिक्यूल. एअरचा मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल घ्या, त्यांच्यातलं जे बी अट्रॅक्शन असेल दॅट इज द ऍडेजिव्ह फोर्स. इन शॉर्ट, थोडक्यात अजून काय एक्झाम्पल देता येईल, ग्लास आणि वॉटर मॉलिक्यूल मधलं, ग्लास आणि एअर मॉलिक्यूल मधलं कोणतेही दोन डिफरंट सबस्टन्सचे मॉलिक्यूल घ्या, त्यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल दॅट इज द कोहेजिव्ह फोर्स. ओके. मग चला आता तुम्हाला कन्सेप्ट कळालाय. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या या लोकांनी ह्या दोन टाइप्स का केल्या, सेम सबस्टन्सचे मॉलिक्यूल असतील तर कोहेजिव्ह फोर्स, डिफरंट सबस्टन्सचे असतील तर ऍडेजिव्ह फोर्स असते बेटा. ठीक आहे. मग कोहेजिव्ह फोर्स कळालं तुम्हाला, ऍडेजिव्ह फोर्स कळालं. हे होते इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या टाइप्स होत्या. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ. मग या दोन्ही डेफिनेशन्स तुम्ही नोट केल्या बेटा. कोहेजिव्ह फोर्स काय असते, ऍडेजिव्ह फोर्स काय असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असते. आता अशाच आणखीन एक दोन डेफिनेशन बघायच्या आणि आज थांबायचं आपल्याला. ठीक आहे. मग आज फक्त इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आणि उद्यापासून सरफेस टेन्शनला स्टार्ट करणार. बघा आता पुढचा जो पार्ट घ्यायचा आपल्याला, त्याला काय बघायचंय, ही डेफिनेशन पाहिजे. मॉलिक्युलर रेंज किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. बघा आता ह्याच्या नावातच अर्थ आहे. रेंज म्हणजे काय रे, डिस्टन्स आहे. रेंज म्हणजे काय असते, डिस्टन्स आहे. कुणामधलं डिस्टन्स असेल बेटा, द डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स अप टू विच काय, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह, दॅट इज द मॉलिक्युलर रेंज असं म्हणू शकतो. बरोबर. बघा मग काय म्हणतो, द मॅक्सिमम डिस्टन्स असते, लक्षात घ्यायचा. मॅक्सिमम डिस्टन्स कुणापासून, फ्रॉम मॉलिक्यूल. मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्यूल अप टू विच, मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्यूल अप टू विच कोणते फोर्सेस असेल, अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स, अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड, याला आपण काय म्हणू शकतो, मॉलिक्युलर रेंज असं म्हणू शकतो. लक्षात घ्यायचं, इज कॉल्ड मॉलिक्युलर रेंज. आणि हे आर ने डिनोट करतो आपण. ठीक आहे. आता याची काही गरज जास्त पडत नाही आपल्याला, पण ही डेफिनेशन माहिती असावी. म्हणजे काय, बघा तुम्हाला दोन मॉलिक्युल्स दिले, एका मॉलिक्यूल जवळ दुसरा मॉलिक्यूल आणण्यापेक्षा जास्तीत जास्त किती अंतरावर दुसरा मॉलिक्यूल आणला असता
त्याला हा रिपेल किंवा अट्रॅक्ट करू शकल ते जे मॅक्सिमम डिस्टन्स आहे त्याला मॉलिक्युलर रेंज असं म्हणायचं. कळालं? क्लिअर झालं? ठीक आहे. चला ही सोपी डेफिनेशन आहे. ठीक आहे. चला दुसरी डेफिनेशन पाहिजे आपल्याला, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा आता हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असते? हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज अ इमॅजिनरी स्फिअर असतो. बघा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय? इमॅजिनरी स्फिअर. हा खरा खरा काढता येत नसतो, लक्षात ठेवायचं. अँड इमॅजिनरी स्फिअर ड्रॉन विथ. बघा कसा काढला जातो? an imaginary sphere drawn with molecule at its center and molecular range as its radius. Molecular range as its radius is called. बघा आपण त्याला काय म्हणू शकतो? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा मग आता काय कळालं तुम्हाला? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज अन इमॅजिनरी स्फिअर आहे. कसं आहे? ड्रॉन विथ मॉलिक्युलर सेंटर म्हणून घ्या आणि त्याची जी ही मॉलिक्युलर रेंज होती म्हणजे कोणतं? हे मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. ते जे मॅक्सिमम डिस्टन्स आहे ते रेडियस म्हणून घ्यायचं, मॉलिक्युलर सेंटर समजायचं आणि एक स्फिअर ड्रॉ करायचा. दॅट स्फिअर इज नोन ॲज द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बेटा इन्फ्लुएन्स ऍक्च्युअल मिनिंग असतो प्रभाव. ठीक आहे. गिवन मॉलिक्युलच्या मॉलिक्युलर फोर्सचा जेवढ्या अंतरामध्ये जास्त प्रभाव असेल का बेटा त्याला आपण काय म्हणतो? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे बघा ना, हा जर मॉलिक्यूल घेतला आपण एम म्हणून, इकडच्या साईडला आर एवढं डिस्टन्स घ्या, इकडच्या साईडला आर एवढं डिस्टन्स घ्या, इकडच्या साईडला आर एवढं डिस्टन्स घ्या आणि हे आर आर हे सर्व साईडने डिस्टन्स घेऊन असा एखादा तुम्ही जर का स्फिअर ड्रॉ केला तर ह्या स्फिअरला आपण काय म्हणतो? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे असं म्हणू शकतो याला. ठीक आहे. मग आता तुम्हाला कळालं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज अन इमॅजिनरी स्फिअर आहे. कसा ड्रॉ करायचा? ड्रॉन विथ मॉलिक्यूल ॲज इट्स सेंटर अँड मॉलिक्युलर रेंज ॲज इट्स रेडियस. हे घेऊन तुम्ही स्फिअर काढा, त्याला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणायचं. तुम्ही जर मला क्वेश्चन विचारला कसं ह्याचं आपल्याला काय काम आहे हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, मी म्हणेल काही नाही, फक्त उद्या जी तुला बेटा मॉलिक्युलर थेअरी स्टडी करायची का त्याच्यामध्ये हे वर्ड येतात. कुठं मॉलिक्युलर रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस फिल्म, हे असे या टाइपचे वर्ड सुद्धा येणार आहे. त्याला तिथं आपल्याला गरज पडते याची. ठीक आहे. चला आता पुढचे आणखीन एक डेफिनेशन, 2 डेफिनेशन पाहिजे आणि मग आपल्याला थांबायचं आहे. बघा पुढची डेफिनेशन आपल्याला पाहिजे सरफेस फिल्म. आता बघा ही फिल्म म्हणजे पिक्चर आहे का असं म्हणू नका. कोणता पिक्चर आहे सर? बाहुबली का आणखीन कोणता का आणखीन कोणता? सांगा आम्हाला नवीन कोणता आला असेल पिक्चर तर. ठीक आहे. तर हा सरफेस फिल्म म्हणजे ही काय खरी खरी ऍक्च्युअली फिल्म किंवा पिक्चर नाही बेटा. ठीक आहे. मग काय असतंय ते इकडे लक्ष देतात. हे समजण्यासाठी मी आधी येथे एक डायग्राम ड्रॉ करतो, मग तुम्हाला कळलं पटकन सरफेस फिल्म काय असते. इमॅजिन करा इथपर्यंत आपण याच्यात लिक्विड फिलअप केलेलं आहे. ठीक आहे. मग मी असं इथपर्यंत लिक्विड फिलअप केलं ह्याच्यामध्ये, तर मी काय करतो आता बेटा इथं एक मॉलिक्यूल घेतो टॉप सरफेसला. ठीक आहे. आणि हा जो मॉलिक्यूल घेतला टॉप सरफेस, वरच्याकडची सरफेसला फ्री लिक्विड सरफेस म्हणणार आहे. सध्याला तात्पुरतं लक्षात घ्या. टॉप सरफेसला इथला मॉलिक्यूल घेतला आणि मी याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढला. इमॅजिन करा मी हा असा एवढा हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला याचा. ठीक आहे. हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स याचा हा ड्रॉ केला. मग हे डिस्टन्स आर असेल आणि हे डिस्टन्स सुद्धा आर असेल. मग मी काय केली आता लिक्विडची एक लेअर घेतो. कुठली? वरच्या कडेची. लक्षात घ्या. हे टॉप लेअर लिक्विड सरफेसची ही टॉपची जी लेअर घेतली एवढ्या जाडीची म्हणजे काय? मी समजा याला असं म्हटलं हे एक्स आणि हे एक्स डॅश, एक्स आणि वाय वरच्या कडेचा पार्ट आहे. मी एक्स डॅश आणि हा वाय डॅश असं म्हणतो. मग ही एवढ्या जाडीचे वाय आणि वाय डॅश मधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे बेटा हे किती डिस्टन्स आहे रे? आर एवढं. कारण हे मॉलिक्युलर रेंज एवढ्या जाडीची लिक्विडची आपण वरच्या कडेची जर लेअर घेतली तर त्याला आपल्याला सरफेस फिल्म म्हणता येतं. ठीक आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल? द टॉप सरफेस किंवा टॉप लेअर ऑफ द लिक्विड whose thickness is equal to molecular range, त्याला आपण फिल्म सरफेस म्हणतो. मग हा जो सेक्शन आहे बेटा कोणता? एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश हा जो सेक्शन आहे याला आपण काय म्हणू शकतो? तर सरफेस फिल्म असं म्हणू शकतो इथं. ठीक आहे.
मग आता चला आपल्याला डिफाइन करायचंय सरफेस फिल्म काय असते, तर ही लिक्विडची लेअर आहे बघा, लेअर ऑफ द लिक्विड, टॉप लेअर ऑफ द लिक्विड, वरच्या कडेची मधातली नाही, टॉप लेअर ऑफ द लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. मॉलिक्युलर रेंज एवढी थिकनेस असलेली जर लिक्विडची लेअर आपण कन्सिडर केले दॅट इज द सरफेस फिल्म असते. ठीक आहे, चला मग मी त्याला डिफाइन करायचा प्रयत्न करायला लागलोय, लिहायचा प्रयत्न करायला, तुम्ही पण नोट करा त्याला काय म्हणते हे सरफेस लेअर. पुढं द सरफेस लेअर ऑफ लिक्विड. सरफेस लेअर म्हणजे काय, जिकडून लिक्विडची सरफेस असेल तिकडली लेअर. सरफेस लेअर ऑफ लिक्विड हुज थिकनेस, बघा काय म्हणते, सरफेस लेअर ऑफ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू, बघा याचा थिकनेस किती असेल, इज इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज, इज इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणू शकतो, सरफेस फिल्म. मग आता नीट लक्षात ठेवा, सरफेस फिल्म म्हणजे काय, लिक्विडची सरफेस जी असेल तिकडली टॉपची सरफेसची लेअर आहे, अशी सरफेसची लेअर आहे, सरफेस लेअर ऑफ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. मॉलिक्युलर रेंज एवढी त्याची थिकनेस झाली की त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. ठीक आहे, आता शेवटची डेफिनेशन आपल्याला याच्यातली पाहिजे, फ्री लिक्विड सरफेस. फ्री लिक्विड सरफेस. आता फ्री लिक्विड सरफेस काय असते बेटा, बघा कुणाला म्हणायचं ते. आता फ्री लिक्विड सरफेस म्हणजे काय, ती टॉपची जी काही लेअर असेल, वरच्या कडेची लेअर, एकदम लक्षात घ्या, वरच्या कडाचा पार्ट जो की काय डझंट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. बघा कसला शिअर स्ट्रेस ते एक्सपिरियन्स करत नाही, त्याला आपण फ्री लिक्विड सरफेस असं म्हणतो. म्हणजे आता जे दाखवलं होतं आपण वरच्या कडाचा एक्स वाय ही काय होती, फ्री लिक्विड सरफेस. साध्या भाषेत लक्षात ठेवा, जाऊ द्या, टॉप सरफेस ऑफ द लिक्विड, वरच्या कडेची सरफेस जी असेल त्याला फ्री लिक्विड सरफेस असं म्हणतो. ठीक आहे, तर ह्या होत्या बेसिक डेफिनेशन्स बेटा, ज्या की तुम्हाला कळणं गरजेचं होतं. ठीक आहे, मग आपल्याला एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी असं म्हणू शकतात, आणि हे सगळं स्टडी करायचं काम आपण उद्याच्या लेक्चर मध्ये करू. ठीक आहे, मग आज फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट सांगितलं. काय सांगितलं बेटा, सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल्स पाहिले, दोन प्रकारे सरफेस टेन्शनला डिफाइन केलं, थेरॉटिकली आणि न्यूमेरिकली. न्यूमेरिकली टी इज इक्वल टू एफ बाय एल आलं, त्याला कसं वाचलं, द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री लिक्विड सरफेस. कळालं तुम्हाला, फ्री लिक्विड सरफेस म्हणजे वरच्या कडेची सरफेस असेल. ठीक आहे, मग आता त्याच्यावरून त्याचं युनिट तयार केलं, डायमेन्शन्स तयार केले. त्यानंतर आपण मॉलिक्युलर थिअरी स्टडी करण्यासाठी मॉलिक्युलर थिअरी मधल्या बेसिक टर्म्स पाहिल्या, जसं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, पुन्हा त्याच्या टाइप्स पाहिल्या, पुन्हा त्याचे एक्झाम्पल्स पाहिले, नंतर काही डेफिनेशन्स पाहिल्या, जसं मॉलिक्युलर रेंज काय होती, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय, सरफेस फिल्म काय आणि फ्री लिक्विड सरफेस काय. म्हणजे सरफेस टेन्शन साठीचा जो बी इंट्रोडक्टरी पार्ट होता, that part is completed in today's lecture. Okay, so now remaining part means what, the surface tension on the basis of molecular theory, हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, तर बाळांनो घरीच राहा, आणखीन थोडासा कोरोना वाढत चाललेला आहे, घरी राहा, सुरक्षित राहा आणि खूप खूप अभ्यास करा. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच, राहिलेला भाग उद्या बघू आपण.